श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या 2 ऑगस्ट 2026 वार रविवार या दिवशी चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचं निश्चित फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर या दिवशी सुपारीचा एक चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात ती नक्कीच पूर्ण होईल. त्यासोबत तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती देखील या उपायानं नक्कीच पूर्ण होणार आहे. तर बघा, आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला जाणारा सुपारीचा एक अतिशय प्रभावी आणि पारंपरिक उपाय तो या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा उपाय अनेक घरांमध्ये पिढ्यानपिढ्या श्रद्धेनं केला जातो. गणरायावरील अखंड विश्वास, भक्ती आणि सकारात्मक संकल्प यांच्या आधारावर हा उपाय केला जातो. तर सर्वात प्रथम बघा, आपण संकष्टी चतुर्थी आहे तर आपण गणरायाचं स्मरण करून या उपायाला सुरुवात करायची आहे. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि मंगलमूर्ती आहे. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही त्यांच्या पूजेनं केली जाते. संकष्टी चतुर्थी हा दिवस विशेषतः गणेश उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. तर बघा, सर्वात आधी उपाय करण्याआधी सुपारीचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर बघा, संकष्टीच्या दिवशी सुपारीचा उपाय कसा करायचा, कोणत्या मंत्राचा जप करायचा, उपायानंतर त्या सुपारीचं काय करायचं, अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, हिंदू धर्मात सुपारीला अत्यंत शुभ मानलं जातं. अनेक पूजांमध्ये सुपारी ही देवतेचं प्रतीक म्हणून ठेवली जाते. कलश स्थापना असो किंवा बघा विवाह असो किंवा गणपतीची पूजा असो, सुपारीला विशेष स्थान आहे. तर धर्मग्रंथानुसार सुपारी हे स्थैर्य, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानले जाते. म्हणूनच संकष्टीच्या दिवशी गणरायाला सुपारी अर्पण करण्याची ही देखील पद्धत आहे. तर बघा, या उपायासाठी सर्वात पहिलं म्हणजे साहित्य काय काय लागणार आहे. तर एक अखंड सुपारी घ्यायची आहे. बघा, न वापरलेली सुपारी तुम्हाला एक घ्यायची आहे. त्यासोबतच ती सुपारी किडलेली किंवा बघा खराब झालेली घ्यायची नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, त्यानंतर थोडेसे दुर्वा देखील लागणार आहे, अक्षता लागणार आहे, लाल फूल, पिवळं वस्त्र, एक दिवा, मोदक किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य, तुपाचा दिवा आणि उदबत्ती. तर बघा, हे तर आपण गणपती बाप्पांच्या पूजेसाठी वापरणारच आहोत, तर त्यातीलच तुम्हाला थोडं थोडं यामध्ये वापरायचं आहे. हा उपाय अगदी मनापासून करा, नक्कीच त्याचं 100% फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबतच हा उपाय अगदी कोणीही करू शकतं. उपवास असो किंवा नसो तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा तुम्ही अगदी चंद्रोदयापूर्वीही केला तरीही चालेल, काहीच हरकत नाही. अनेक भक्त संध्याकाळच्या पूजेच्या वेळी हा उपाय करतात. तर बघा, जसं तुम्हाला दिवसभरात शक्य आहे तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर सर्वप्रथम घर स्वच्छ करा. देवघर स्वच्छ करून गणपतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ती स्थापित करा. त्यानंतर तुपाचा दिवा लावा. गणरायाला दुर्वा, फुलं आणि नैवेद्य अर्पण करा. आता लाल वस्त्रावर एक अखंड सुपारी ठेवा. त्या सुपारीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहा. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुटले फुटलेले, कीड लागलेले तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. त्या अक्षता वाहा. मन शांत करून हात जोडून आपला संकल्प करा. आपल्या मनातील ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, अडचणी आहेत त्या सांगा. ज्या काही समस्या असतील, अगदी कुठलीही असो, ती तुम्ही सांगायची आहे आणि गणरायासमोर नम्रपणे व्यक्त व्हायचे आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला 108 वेळा हा जप देखील करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 108 वेळा जप करायचा. त्यानंतर जप पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा आणि नंतर सुपारी गणपती समोरच ठेवायची आहे. त्यानंतर बघा, संकष्टी व्रतामध्ये चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्या. गणपतीची पुन्हा प्रार्थना करा. त्यानंतर व्रताचं पारणं करा आणि
ती जी सुपारी आहे, जिची आपण पूजा केलेली आहे, तशीच ती सुपारी आपल्या देवघरात किंवा तुमच्या घरातील जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. किंवा बघा, त्याचबरोबर ही सुपारी जी पूजा केलेली आहे ती पुढच्या संकष्टीच्या वेळी पुन्हा हा उपाय दुसरी सुपारी घेऊन त्यावर करायचा आहे. आधीची सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा बघा निर्मल्यात ती टाकायची आहे. तर असा हा उपाय नक्कीच तुम्ही करायचा आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे. हे विघ्नहर्त्या श्री गणराया, माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर कर. मला सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि योग्य मार्गदर्शन दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. हा उपाय अगदी बघा पूर्ण श्रद्धेनं करावा. फक्त दिखाऊपणासाठी किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी अजिबात करू नका. मनापासून विश्वासानं श्रद्धेनं करा. त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेकांना बघा त्याचा अनुभव देखील घेतला असेल. तर पूजेसाठी तुटलेली किंवा खराब सुपारी अजिबात वापरू नका, ह्या मात्र लक्षात गोष्टी घ्या. त्यानंतर गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करण्यासही विसरू नका. जप करताना मन शांत ठेवा, एकाग्र ठेवा. बघा, कोणताही धार्मिक उपाय हा श्रद्धा, प्रार्थना आणि आध्यात्मिक साधनेचा भाग असतो. कोणत्याही उपायामुळं बघा विशिष्ट आर्थिक, आरोग्यविषयक किंवा इतर परिणाम निश्चित मिळतील असं मानण्यापेक्षा भक्ती, चांगलं आचरण आणि प्रामाणिक प्रयत्न यांचा अधिक महत्त्व आहे. तर गणरायाची कृपा म्हणजे संकटांना सामोरं जाण्याची शक्ती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि मनशांती. तर बघा, अगदी मनापासून तुम्ही हा उपाय करा, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. श्री गणेशाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनातील विघ्न दूर होत घरात सुख, शांती, समाधान आणि मंगलमय वातावरण राहो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.